यानंतर आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात। किंवा राज्यामध्ये यावेळेला बऱ्यापैकी किंवा चांगला पाऊस पडणार आहे, या पद्धतीचं वेधशाळेने माहिती दिलेली आहे। मग या पार्श्वभूमीवर नाले सफाई सुद्धा योग्य पद्धतीने झाली नाही तर मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण मुंबईवर हे अभियान घेतलं। निवडणुका संपल्या, मतदान संपल्या दुसऱ्या दिवशीपासून नाल्यांवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या कामावर देखरेख आणि पाहणी करण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे, नाले सफाई समाधानकारक झालेली नाही। आयुक्तांनी सुद्धा त्या ठिकाणी काल असं म्हटल्याचं लक्षात येत आहे की आयुक्त सुद्धा या सगळ्या विषयावर समाधानी नाहीत। आमचे बिंदू जे आहेत ते खूप स्पष्ट आहेत। आयुक्तांनी स्वतः नाल्यावर फिरावं ही आमची मागणी आहे। नंबर 1, आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे किती मेट्रिक टन गाळ काढला यापेक्षा किंवा त्याबरोबर इतका मेट्रिक टन गाळ इतक्या लांबीतल्या नाल्यावर काढला, त्यामुळे पूर्ण लांबी साफ झाली आहे का याचं परिमाण द्यावं। 2, नंबर 3, बऱ्याच पद्धतीचे मोठे नाले मुंबई शहरातले जे आहेत त्याचा बेस, खालचा बेस जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा नाहीच आहे आणि त्यामुळे त्याची खोलीकरण केवढी आहे याचं परिमाणच नाही आहे। खरं तर 25 वर्षामध्ये उद्धवजींच्या सरकारने का केलं नाही ते मुंबईकरांच्या जीवावर बेततं, हा आरोप उद्धवजींवर आमचा आहे। आणि त्यामुळे आता नेमकी खोलीकरण किती आहे आणि एवढ्या खोलीकरणामध्ये किती मेट्रिक टन गाळ काढणार याचा परिमाण मुंबईकरांसमोर प्रामाणिकतेने आणावा, 4था मुद्दा आहे। 5वा मुद्दा त्यामधला आहे की हा जो गाळ आहे तो वसईला या मिलेनियम क्लब जवळच्या नाल्याचं सांगितलं जातंय, वसईला नेला जातोय, तर तो खाजगी क्षेपणभूमीवर घेऊन जात आहे।